नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. तर जोसा काउन्सिलिंग सध्या सुरू आहे. जोसा काउन्सिलिंग मध्ये कुठल्या मिस्टेक्स विद्यार्थ्यांनी अवॉइड केल्या पाहिजे जेणेकरून त्यांच्या ऍडमिशनला काही धक्का लागणार नाहीये, किंवा कुठल्या मिस्टेक्स केल्यानंतर त्यांचं ऍडमिशन देखील यावर्षी जाऊ शकतं. त्या महत्वाच्या मिस्टेक्स बद्दल आणि महत्वाच्या गोष्टींबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी पालकांनी ज्यांना जेई मध्ये चांगले मार्क्स आलेले आहेत त्यांनी बघायचा आहे, शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. तिथे आपण पाहणार आहोत की जोशा काउन्सिलिंग मध्ये मिस्टेक्स कुठल्या अवॉइड करायचे असतात. तर चला सर्वप्रथम वेळ न घालवता बघूया की काउन्सिलिंगच्या डेट्स. तर खूप सिंपल आहे. काउन्सिलिंगच्या डेट्स, मॉक राऊंडच्या डेट्स, आपण शेड्यूल बद्दल एक व्हिडिओ ऑलरेडी बनवून टाकलेला आहे. डेट्स सगळ्यांनी व्यवस्थित पाहायच्या आहेत आणि काउन्सिलिंगचे शेड्यूल प्रिंट करून सातत्याने रीड करायचं आहे. मॉक 1, मॉक 2 सध्या चालू आहेत. मॉक 1, मॉक 2 मध्ये जर तुम्ही ऑप्शन बघू शकला नाही तरी प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला ऍक्च्युअल फॉर्म भरायची डेट्स काय आहेत, ऑप्शन द्यायचे डेट्स काय, हे आपण बघून घेतलं पाहिजे. त्यानंतर पीडब्ल्यू व्हेरिफिकेशनची डेट काय. तर बघा, ज्यांच्याकडे यूडीआयडी कार्ड नाहीये, युनिक डिसेबिलिटी आयडेंटिटी कार्ड नाहीये, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, जे विद्यार्थी डिसेबिलिटी मध्ये आहेत, त्याच्या यूडीआयडी कार्ड नसेल, त्यांनी व्हेरिफिकेशनची डेट घ्यायची आहे. पण ज्यांच्याकडे यूडीआयडी कार्ड आहे त्यांनी फक्त ऑनलाईन अपलोड करायचंय. यावर्षी जोसामध्ये पीडब्ल्यू व्हेरिफिकेशनला कुठे जायची गरज नाहीये. तुमचं यूडीआयडी कार्डवर व्हेरिफिकेशन होऊ शकतं, तुम्हाला कुठे द्यायची गरज नाहीये. अजून महत्वाचं, प्री पेमेंटची किंवा जोसा नंतरच्या पेमेंटची डेट काय. तर जोसा रजिस्ट्रेशनला कसल्याच पेमेंटची गरज नाहीये. जोसा पेमेंटसाठी कसल्याच पेमेंट लागणार नाहीये. पण आपल्याला जर नक्की खात्री आहे की आपल्याला सीट लागणार आहे तर आपण प्री पेमेंट करून ठेवू शकतो. प्री पेमेंट कशाचं आहे, दोन प्रकारच्या फीस असतात, त्या पुढे मी एक्सप्लेन करणार आहे. त्यांचं प्री पेमेंट आपण आधी करू शकतो. प्री पेमेंट म्हणजे ऍक्च्युअली पहिल्या फीसचा आपण प्री पेमेंट आधी करू शकतो. तर आपल्याला माहिती आहे की आपलं 100% सीट लागणार असं असेल तर आपण करू शकतो. पण गरजेचं नाहीये. तुम्ही सीट लागल्याच्या नंतर, जसं की म्हणजे 18 तारखेपर्यंत ऑप्शन आहेत, 20 तारखेला अलॉटमेंट आहे, त्यानंतर देखील तुम्ही आपली सीट ची फीस पे करू शकतात. तर प्री पेमेंट गरजेचं नाहीये. ओके, डेट सगळ्यांनी व्यवस्थित फॉलो करायच्यात. आता पुढचं म्हणजे आता फीस किती आहे. तर बघा, पहिली फीस आहे जोसामध्ये जर तुम्हाला सीट लागलं, आता हे आयआयटी असू दे, एनआयटी असू दे, ट्रिपल आयटी असू दे, जीएफटी असू दे, पहिल्यांदा सीट लागल्यानंतर तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स फीस पे करावी लागते. दॅट इज 35,000, जी जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरीला आहे, आणि 17,500 जी एससी एसटी पीडब्ल्यू कॅटेगरीला आहे. यामध्ये 5,000 जोसाची फीस आहे, 30,000 डिपॉझिट आहे, 5,000 17,500 मध्ये 12,500 डिपॉझिट आहे, जे तुमच्या ऍडमिशन फीस मध्ये ऍडजस्ट केलं जातं. जोसा राऊंड संपल्यानंतर एनआयटी प्लस सिस्टमसाठी, म्हणजे एनआयटी, ट्रिपल आयटी, जीएफटी सिस्टमसाठी पार्शियल ऍडमिशन फीस आपल्याला अजून पे करावी लागते. म्हणजे जोसाच्या राऊंड मध्ये भाग घेताना एका जनरल कॅटेगरीच्या मुलाला ऑलमोस्ट 40-80 हजार रुपये आपल्याला तयार ठेवावे लागतात. का तर सीट लागल्यानंतर 35 भरायचे आणि 6वा राऊंड झाल्यानंतर परत 45 भरायचे आणि मग तुमचे ऍडमिशन कन्फर्म होणार आहे. आयआयटी साठी कसल्याच प्रकारची पार्शियल ऍडमिशन फीस नाहीये. आयआयटीचे मुलं डायरेक्टली जो सीट ऍक्सेप्टन्स फीस पे केल्यानंतर डिरेक्टली जाऊ शकतात. जर काही त्याचं फी स्ट्रक्चर असेल यावर्षी तर ते आपल्याला लॉगिन मध्ये कळेल. मग सध्या तरी एवढं माहिती की आयआयटी साठी पार्शियल ऍडमिशन फीस नसते. पण जर नवीन मी ब्राउचर प्रॉपरली एकदम ती लाईन वाचलेली नाहीये, त्याबद्दल मी क्षमा मागतो. पण जोसामध्ये एनआयटी प्लस सिस्टम साठी तर सीट ऍक्सेप्टन्स आणि पार्शियल ऍडमिशन फीस आहे. आयआयटी वाल्यांनी ऑलरेडी म्हणजे आयडियली सीट ऍक्सेप्टन्स पे करून नंतर तुम्हाला म्हणजे डायरेक्टली कॉलेजला जायचं असतं. पण एनआयटी प्लस सिस्टम साठी ही फीस आहे. तर फीस आधी माहिती करून घ्यायच्या आहेत, डेट्स माहिती करून घ्यायच्यात. आता ह्याच्यापेक्षाही अत्यंत महत्वाचं, आम्हाला खूप विद्यार्थ्यांकडनं हे दिसतंय की जसा जोसाचा क्रायटेरिया दिलेला आहे त्या क्रायटेरियानुसार आपण आपले डॉक्युमेंट्स बनवणं गरजेचं आहे. खूप विद्यार्थ्यांनी क्रायटेरियानुसार डॉक्युमेंट बनवलेले नाही आहेत. सेंट्रलचे कास्ट सर्टिफिकेट त्यांच्याकडे नाही आहेत, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्यांच्याकडे नाही आहेत. तर बघा, इथे डॉक्युमेंटचे जे पीडीएफ आहे ते आपण ऑलरेडी ग्रुपवर शेअर केलेले आहे. त्यात लक्षात घ्यायचंय की एनआयटी प्लस सिस्टीम जर असेल, एनआयटी, ट्रिपल आयटी, जीएफटी मध्ये जर आपण ऍडमिशन घेत असू, तर आपल्याला आपण महाराष्ट्राचे विद्यार्थी असल्यामुळे आपल्याला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कास्ट, सेंट्रलच्या कास्ट सोबत देणं गरजेचं आहे. आता सगळ्यात पहिलं काय, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट रिझर्व्ह कॅटेगरीसाठी, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट फॉर रिझर्व्ह कॅटेगरी इज रिक्वायर्ड. खूप विद्यार्थी चुका करतायत, त्यांनी सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढलेलं नाही. बऱ्याच जणांकडे सेंट्रल ओबीसी नाहीये, सेंट्रल ईडब्ल्यूएस नाहीये, सेंट्रल एससी एसटी बहुतांश मुलांकडे नाहीये. प्लीज तुम्ही 24 तारखेच्या आत हे सर्टिफिकेट काढून घ्यायचे. आणि सोबतच एनआयटी मध्ये जर आपला नंबर लागला तर तुम्हाला सेंट्रल कास्ट सोबत महाराष्ट्राची व्हॅलिडिटी पण अटॅच करावी लागते. परत मी सांगतोय, सेंट्रल कास्ट सगळ्यांना गरजेचं आहे आणि एनआयटी प्लस सिस्टम साठी व्हॅलिडिटी देखील गरजेची आहे.
आणि जर काही कारणामुळे तुम्ही आता हे डॉक्युमेंटेशन तुमचं कंप्लीट नसेल तर लक्षात घ्या या वर्षी तुमचं ऍडमिशन होऊ शकत नाही. तुम्ही जोसाच्या ऍडमिशन प्रोसेस मधून बाद होताल जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल. डॉक्युमेंटची काळजी खूप व्यवस्थितपणे घ्यायची आहे. सगळे डॉक्युमेंट त्यांच्यावरची नावं सगळं व्यवस्थित बघायचे आणि जर काही दुरुस्ती असेल तर ती आम्हाला सांगायची, आम्ही त्याच्यावर उपाय सांगू की त्या पुढे काय करायचं असतो. डॉक्युमेंट्स एकदम महत्वाचा मुद्दा आहे, प्लीज सर्वांनी याचं विशेष लक्ष द्यायचे. पुढचा मुद्दा करूया चॉईस फिलिंग. ओके, तर बघा चॉईस फिलिंग काय आहे. सध्या आपल्याला जोसामध्ये खूप चांगली लिबर्टी दिलेली असते की चॉईसेस लॉक होत नाहीत. तुम्ही जे चॉईसेस फील करतात त्या चॉईसेस तुम्हाला शेवटपर्यंत थांबता येतात. ते चॉईसेस तुम्ही स्वतः लॉक नाही केलं त्यानंतर ऑटो लॉक होतात. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे, आपण ऑप्शन आधी सेव्ह करून ठेवायचे, त्यांना प्रिंट करायचे, त्यांना परत बघायचे की मी नक्की मला जसं पाहिजे त्यानुसार मी प्रायोरिटी टाकलेली आहे का नाही. इव्हन तुम्ही केलेल्या चॉईस टाकलेल्या असेल त्याच्यावर तुम्ही जर लिहून काढले तर तुम्हाला अजून सोय होईल त्या चॉईसेसला खालीवर करायची. तर चॉईसेस प्रिंट करून प्रॉपरली चेक करायचं की तो फ्लो, ती ऑर्डर 100% मला म्हणजे तुम्हाला ज्या मनाची पाहिजे त्या मनाची आहे का नाही. ओके, काही जण काय करतात की ते चॉईसेस भरताना IIT ट्रिपल आय टी मध्ये कन्फ्युज होतात त्यांना, म्हणजे ते ट्रिपल आय टी आणि IIT चे नाव चूज करत नाही, त्या डिरेक्टली कॉलेजचं नाव बघतात आणि कधी कधी नाव सेम असल्यामुळं IIT जागी ट्रिपल आय टी टाकतात. तेव्हा लक्षात घ्या की IIT आणि ट्रिपल आय टी मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. चॉईसेस भरताना जो आपला डॅशबोर्ड येतो तिथे आधी IIT NIT ट्रिपल आय टी चूज करायचं, नंतर कॉलेज चूज करायचं, नंतर ऑप्शन ऍड करायचे. खूप जण BHU सारख्या ह्याच्या ऑप्शन मध्ये कन्फ्युज होतात की BHU आणि भुवनेश्वर. ते काय करतात, BHU टाकायचं असतं, सांगताना कोणीतरी आपल्याला BHU सांगतो पण आपण तिथे BHU टाईप केलं की क्लिक मध्ये भुवनेश्वर क्लिक होतं आणि आपण भुवनेश्वरचे ऑप्शन टाकतो. जिथे कुठे तुम्हाला BHU भुवनेश्वर असेल तिथे कन्फ्युजन होऊ द्यायचं नाहीये. व्यवस्थित तुम्हाला ह्या चॉईसेस सगळ्या टाकायच्यात. दुसरं काय, जोशाच्या वेबसाईटवर सगळे इन्स्टिट्यूटचे प्रोफाईल दिलेले आहेत, त्यांच्या फीस दिलेल्या आहेत, त्या कॉलेजच्या सगळ्या ब्रांचेस बद्दल, इनटेक बद्दल सगळी माहिती दिलेली आहे आणि त्या कॉलेजमध्ये स्कॉलरशिप किती आहे, फीस किती आहे, सगळं दिलेलं आहे. तर ती जोसाची इन्स्टिट्यूट प्रोफाईल तुम्हाला कशी बघायची आपण चेक करूया. मी ऑलरेडी एकदा सांगितलेलं आहे. इथे आपण बघूया josa.nic.in वर तुम्ही जाऊ शकतात. ओके, इथे ई सर्व्हिसेस मध्ये पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट नावाचं तुम्हाला टॅब दिसेल. ई सर्व्हिसेस मध्ये हे बघा, इथे ई सर्व्हिसेस मध्ये यू कॅन गो टू पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट्स आणि अगेन इथे क्लिक करून तुम्ही पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूटची यादी बघू शकतात आणि त्या यादीमध्ये क्लिक करून तुम्ही पूर्ण कॉलेजची माहिती घेऊ शकतात. एखादा एक्झाम्पल आपण बघूया. इथे मला समजा आता ट्रिपल आय टी मध्ये कशाची माहिती हवी आहे तर ट्रिपल आय टी चूज करायचे. तर सध्या आपल्याकडे जेवढे काही ट्रिपल आय टी असेल 26 ट्रिपल आय टी तर त्याची माहिती येते. आता ट्रिपल आय टी चित्तूर आपण क्लिक करून बघूयात. इथे कम्प्लीट माहिती तुम्हाला चित्तूरची इथे येताना दिसेल, पूर्ण माहिती आपल्याला येताना दिसेल. इथे तुम्हाला कॉलेजची माहिती काय घ्यायची आणि काही अडचण असेल तर त्या कॉलेजला आपण फोन देखील करू शकतो. अगदी त्या कॉलेजपर्यंत कसं जायचं, किती फीस आहे, रिफंडेबल किती आहे, नॉन रिफंडेबल किती आहे, सगळं 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 त्यांनी इथं दिलेलं आहे. ट्युशन वाईज सेमिस्टर फीस, ब्रांच चेंज आहे का नाही, ब्रांच चेंजचे नियम काय आहेत, सगळं इन्स्टिट्यूट प्रोफाईल मध्ये दिलेलं असेल. तर जे कॉलेज आपल्याला मिळतात त्या इन्स्टिट्यूट प्रोफाईल आपण चेक करायचे. सोबतच आपण इथे बघितलं होतं जोसामध्ये ओपन हाऊस, IITs चे बऱ्याच ठिकाणी ओपन हाऊस आपल्याला चालू होताना दिसतात. ते ओपन हाऊस देखील तुम्ही बघू शकता आणि अटेंड करू शकता. पण फी स्ट्रक्चर माहिती आधी तुम्ही सगळ्या कॉलेजची माहिती करायची आणि ब्रांच चेंज आणि बेसिक कॉलेजची माहिती तिथे कसं पोहोचायचं सगळी माहिती इन्स्टिट्यूट प्रोफाईल मध्ये दिलेली असते. ओके, चला नेक्स्ट. चॉईस फिलिंग मध्ये महत्वाचं की चॉईस फिलिंगच्या डेट तुम्ही लक्षात ठेवा. खूप जण काय होतंय घाई गडबड करतात, मॉक 1 मॉक 2. तर मॉक 1 मॉक 2 नेमका काय असतो लक्षात घ्या. आपण ज्या चॉईसेस फिल करतो त्या सेव्ह केलेल्या चॉईसेसला जोसा फेच करतं, म्हणजे जे काही सेव्ह केलेले त्यातल्या त्यात सेव्ह केलेल्या चॉईसेसवर एक मॉक अलॉटमेंट लावली जाते. तर मॉक अलॉटमेंटला ऑप्शन आपले कुठेच लॉक होत नाहीत, काही नाही काही नाही. आपले ऑप्शन 18 तारखेला सगळ्यात शेवटी लॉक होतात किंवा 17 तारखेनंतर आपण स्वतः लॉक करू शकतो. तोपर्यंत चॉईसेस लॉक होत नाही. तर चॉईसेस लॉक व्हायची काळजी करायची नाहीये. ऑटो लॉक नावाची सिस्टीम त्याच्यामध्ये आहे. आपण नाही जरी केले तरी ते ऑटो लॉक होतात. करायचे असलं 17 तारखेनंतर ते करतात. तर 14, 15, 16 ह्या तारखेमध्ये आपण ऑप्शन्स मध्ये काही फेरबदल करू शकतो. मॉक 1 नंतरही करू शकतो, मॉक 2 करू शकतो. ते काय असतं मॉक म्हणजे, आता 15 तारखेला मॉक आहे तर 14 तारखेला रात्री 8 वाजेपर्यंत जे काही सेव्ह केलेलं ते फेच केलं जातं. आता पुढचं 17 तारखेला मॉक आहे तर 16 तारखेला रात्री 5 वाजेपर्यंत जे काही सेव्ह असेल ते फेच करून त्या मुलांची अलॉटमेंट केली जाते. मॉक 1 अलॉटमेंट एवढी महत्वाची नसते, पण मॉक 2 अलॉटमेंट मध्ये बऱ्यापैकी जास्त मुलं भाग घेतात. तेव्हा मॉक 2 च्या आधी आपला ऑप्शन फॉर्म भरलेला याची काळजी घ्या आणि ऑप्शन फॉर्मच्या डेट्स लक्षात ठेवा. 18 तारीख आहे
चॉईस फिलिंगच्या डेट्स बद्दल तुम्ही कन्फ्युज व्हायचं नाही. 18 तारखेपर्यंत आपण आपले चॉईसेस खालीवर करू शकतो जर लॉक केला नसेल तर. जर 17 तारखेला लॉक केला तर एकदा लॉक केल्यानंतर आपली चॉईस आपल्याला पुढच्या 5 राऊंड पर्यंत मागे पुढे करता येत नाहीये. ओके. पुढचं महत्वाचं कास्ट सर्टिफिकेट. हे खूप मुलांना चुका करतात की कास्ट सर्टिफिकेट. आपण सॅम्पल दाखवतो कास्ट सर्टिफिकेटचे की बघा सेंट्रल एससीचं कास्ट सर्टिफिकेट नेमकं कसं असतं. इथे बघून घ्या. ह्या सर्टिफिकेटवर तुम्हाला दिसेल की प्रोफार्मा 1 किंवा आय असं लिहिलेलं आहे. द फॉर्म ऑफ सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस्ड बाय शेड्यूल कास्ट कॅन्डिडेट्स फॉर अप्लाइंग फॉर अपॉइंटमेंट टू द पोस्ट अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. खूप जण म्हणतात नाही सर आमच्याकडे स्टेटचं आहे. स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट चालत नाही. असं तुमच्याकडे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागतं. लवकरात लवकर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लवकरात लवकर अरेंज करून घ्या. हे झालं सेंट्रल एससीचं सर्टिफिकेट. सेम आहे सेंट्रल एसटीचं सर्टिफिकेट सेम. फॉर्मॅट सेम आहे. पूर्वीवरती हेडिंग तुम्ही बघताय या प्रकारची हेडिंग पाहिजे. खाली तुमचं सर्टिफिकेट पाहिजे. सर्टिफिकेट विद्यार्थ्याच्या नावाचं पाहिजे. नावामध्ये काही चुका नसू नयेत. ओके. अगेन ओबीसी मध्ये जे विद्यार्थी आहेत जे महाराष्ट्रामध्ये विजे NT1 NT2 NT3 एसबीसी कास्ट मध्ये येतात त्या विद्यार्थ्यांनी अगेन सेंट्रल ओबीसीचं त्याच्यामध्ये फॉर्म 9 असं लिहिलेलं असतं ते कास्ट सर्टिफिकेट या प्रकारे जनरेट करायचं आहे. हे जर नसेल तर लवकरात लवकर तातडीने काढून घ्या. आपल्याला 24 तारीख आहे शेड्यूल नुसार. त्या 24 तारखेच्या आत आपल्याकडे असणं गरजेचं आहे. अगेन हे बघा फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट फॉर ओबीसी पर्सन अप्लाइंग फॉर अपॉइंटमेंट टू द पोस्ट अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हे असतं सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट. अप्लाइंग फॉर अपॉइंटमेंट टू पोस्ट अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑल फॉर द पर्पज ऑफ एज्युकेशन अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हे सर्टिफिकेट ओबीसीच्या मुलांकडे जर तुम्हाला जोशामध्ये सीट लागणार असं वाटत असेल तर असणं गरजेचं आहे. प्लीज तुम्ही ते काढून घ्यावं. अजून एक आहे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मध्ये पण खूप जण कन्फ्युज होत आहेत. 2 प्रकारचे ईडब्ल्यूएस असतात महाराष्ट्रामध्ये स्टेट आणि सेंट्रल. तर बघा सेंट्रल ईडब्ल्यूएस या प्रकारचं असतं. त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी एक सोपं सेंट्रल ईडब्ल्यूएस ओळखायची पद्धत म्हणजे त्याच्या शेवटी सगळ्यात इथे मला तुम्हाला खाली दाखवायचं त्याच्या सगळ्यात शेवटी सेंट्रल ईडब्ल्यूएस नावाचा शब्द लिहिला त्या सर्टिफिकेटच्या खाली तुम्हाला सगळ्यात दिसेल की सेंट्रल ईडब्ल्यूएस पॅराग्राफ मध्ये सगळ्यात शेवटी सेंट्रल ईडब्ल्यूएस हा शब्द लिहिलेला असतो की आणि ह्या 4 टर्म्स दिलेले असतात 5 एकर 5 एकर लँड अँड अबोव रेसिडेन्शियल. म्हणजे माझ्याकडे हे नाहीये असं ते क्रायटेरिया आहेत. हे क्रायटेरिया असलेलं सर्टिफिकेट म्हणजे सेंट्रल सर्टिफिकेट. ते शेवटी सेंट्रल लिस्ट जर लिहिलेलं असेल तर हे सेंट्रल ईडब्ल्यू सर्टिफिकेट. जोशा काउन्सिलिंगसाठी सेंट्रल सर्टिफिकेट लागतात. ईडब्ल्यूएस ला व्हॅलिडिटी लागत नसते पण बाकीच्या कास्टला महाराष्ट्राची व्हॅलिडिटी एनआयटी मध्ये लागते. आयआयटी मध्ये व्हॅलिडिटी मागितली जात नाही. असे नियम स्पष्ट दिलेले आहेत. तेव्हा काही विद्यार्थ्यांनी काळजी ज्यांना आयआयटी लागते त्यांनी व्हॅलिडिटीची काळजी करायची नाहीये. पण एनआयटी प्लस विद्यार्थ्यांनी काळजी करायची आहे. जर तुमचं एससी एसटी असेल तुम्ही सेंट्रलचं कास्ट काढताय तर सोबत व्हॅलिडिटी पाहिजे. व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला आयआयटी मध्ये ऍडमिशन मिळणार नाही. एनआयटी मध्ये ऍडमिशन मिळतं विदाउट सांगताना चुकलं सॉरी. आयआयटी मध्ये व्हॅलिडिटी लागत नाही पण एनआयटी मध्ये व्हॅलिडिटी लागते. व्हॅलिडिटी नसेल तर एनआयटी मध्ये ऍडमिशन मिळणार नाही. ट्रिपल आयटी मध्ये मिळणार नाही. जीएफटी मध्ये मिळणार नाही. प्लीज सर्व विद्यार्थ्यांनी ह्या सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्यायची. व्यतिरिक्त काही जरी क्वेश्चन किंवा डाऊट असेल तर प्लीज आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करून विचारा. आम्ही त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर द्यायचा प्रयत्न करू जेणेकरून कुठल्याच विद्यार्थ्याचं यावर्षीचं जोशाचं ऍडमिशन मिस होणार नाही. ऍडमिशन प्रोसेसच्या फ्लो बद्दल आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी प्लीज आपल्या युट्यूब चॅनलला जायचे. आपली प्लेलिस्टला सबस्क्राईब करायचे. आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचे आणि पडलेले सगळे व्हिडिओ पाहायचे आहेत. ठीक आहे. आय थिंक आतापर्यंत दिलेली माहिती सगळ्यांना समजली असेल. तर इंजिनिअरिंग बद्दलच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल. थँक्यू.